आज या ठिकाणी शापतामध्ये तुम्ही आला आणि येशूचं आमंत्रण स्वीकारून आज तुम्ही पवित्र मंदिरामध्ये उपस्थित आहात, म्हणून येशू ख्रिस्तामध्ये मनापासून मी हार्दिक स्वागत करतो। शाबात शाळेमध्ये सर्वांनी भाग घेतला त्यांचे देखील मनापासून मी स्वागत करतो। तसंच दैवी सभेमध्ये तुम्ही आज उपस्थित आहात म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी या वचनाने स्वागत करत आहे। आणि आज या ठिकाणी भक्तीमध्ये सर्व या ठिकाणी तरुणी आहेत, त्या सर्वांचे येशू ख्रिस्तामध्ये मनापासून मी हार्दिक स्वागत करत आहे। आज आपल्यामध्ये सन्माननीय पास्टर सुधीर भोसले यूथ डिपार्टमेंट साऊथ महाराष्ट्र सेक्शन विभागाद्वारे या ठिकाणी आज आपल्या चर्चमध्ये उपस्थित आहेत, म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। सर्वांना मी विनंती करते पुढे इथे त्यांचं स्वागत करत आहे। तसंच आज या ठिकाणी आपल्या चर्चमध्ये मिसेस आशा भोसले बाळासाहेबांची मिसेस आहेत, त्या देखील सोबत आहेत आणि त्यांचे देखील मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करते। आपल्यामध्ये वर्षे सिस्टर पुढे येतील आणि पालखी बाईचं बोलून स्वागत करते। पालखी बाईंचे आम्ही चर्चावरती मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। तसेच बाळासाहेबांचा मुलगा आहे स्वप्नील आणि लहान देखील मुलगा आहे, त्याचंही लेकरांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करत आहे। त्या दोन्ही लेकरांनी या ठिकाणी पुढे येत आहे। आपण सर्वजण या ठिकाणी उठून उभा राहूया आणि सुरुवातीचे गीत या ठिकाणी आपण पुस्तकातून काढूया। गीत नंबर 61 त्या गीताने देवाची स्तुती आपण करू। सर्वांना हॅपी शब्बात। आजच्या संदेशाचं वचन आपण पाहूया। आमोस याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन। पूर्व संकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? परत एकदा वाचते। पूर्व संकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? तेव्हा पूर्ण हे वचन आशीर्वाद करा। पवित्र आपण मानतो सारे सामर्थ्य सातारे पवित्र पाकिस्तान विशेष माफ करूया। आजच्या नमस्कारांना आशीर्वाद कर आज करणे माफ करूया। आपल्या तुमची वचन की संदेश घेऊन त्याच्याबरोबर पवित्र आपल्यापासून संबंधित करण्यासाठी आमचे गरज तयार करतो, त्याच्यामध्ये आशीर्वाद मागण्यासाठी चालण्यासाठी आपल्याला नागरिक तयार होतो। सर्वांची ताजी सर्व हातामध्ये गेली रात नाही खुश करता बोलायला यावेळी आपण भक्तीचं गाणं घेऊया। तशापासूनच्या आपण जास्त आपण देवाला देऊया, वेळच्या खर्चासाठी आपण आठवूया। त्यावेळी आपण येण्यासाठी आपल्यामध्ये रायल माने आहे, गाणं घेतली आणि गीताच्या पुस्तकातून पैसा देतो देवाला मी घेतली। प्रार्थना स्तुतीसाठी धन्यवाद परमेश्वरा। आता तुझा आशीर्वाद पाठव, जे दान दिलेलं आहे परमेश्वरा, दाना तुझा आशीर्वाद पाठवलास त्या दानाचा उपयोग त्या कार्यासाठी मदत कर। ज्यांनी दिलं ज्यांना देता आलं नाही त्यांच्या सर्वांच्या हाताला स्पर्श कर। हे दान अर्पण आलंय परमेश्वरा, या दाना तुझा चांगल्या प्रकारे कार्यासाठी वापर केला। तुझ्या नावाला धन्यवाद। ही प्रार्थना तुझ्याच नावामध्ये करतो माय बाप्पा। स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू सुंदर मेरा प्यार,
सुंदर गीत या ठिकाणी गायलं. स्तुती, रूप आणि प्रीती यांनी सुंदर असं गीत या ठिकाणी गायलं. आताची वेळ ही संदेशाची वेळ आहे आणि आपण शांतपणे देवाच्या वचनाकडे आपण लक्ष लावूया. तत्पूर्वी 2 मिनिटं मी पाळसाहेबांनी ओळख करून देतो. आज आपल्यामध्ये या ठिकाणी सन्माननीय पास्टर सुधीर शामराव भोसले यांना तुम्ही सर्वजण ओळखत असाल. सगळे ओळखत आहे ना? ठीक आहे. सगळ्यांना पाळसाहेब ओळखतात. गेली 20 वर्ष आम्ही एकत्र काम करत आहे. पाळसाहेब आणि आम्ही एकत्र काम करत आहे. व्हॉलेंटियर म्हणून सुरुवात या ठिकाणी त्यांची झाली. त्यानंतर ते परमनंट झाले. त्यानंतर ऑडियन्स झाले ते. आणि आता त्याच्याकडं युथचं हे डिपार्टमेंटचं खातं आहे. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. काय? पब्लिशिंग यूथ अँड टीचिंग मिनिस्ट्री डिपार्टमेंट प्रमोशन या ठिकाणी त्यांच्याकडे हे खातं आहे आणि ते खातं या ठिकाणी आज प्रमोट करणार आहेत. तसंच या ठिकाणी त्यांची धर्मपत्नी आहे आशा भोसले. सुंदर अशी 2 लेकरं आहेत, स्वप्नील आणि या ठिकाणी लहान लेकरू पण आहे. आणि त्यांची सेवा या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली कराड या ठिकाणी ते व्हॉलेंटियर म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांची अपॉइंटमेंट झाली वारणाकडून चर्चला आणि तिथं त्यांनी कार्य केलं. तिथून त्यांची पट्टणकोडली चर्चला अपॉइंटमेंट झाली. पट्टणकोडलीवरून आता ते कोल्हापूरला या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आज या ठिकाणी आपल्या चर्चमध्ये त्यांनी वेळ काढून आपल्याला या ठिकाणी तिथं तरुणांचं खातं आहे. सेवा कार्यामध्ये तरुण किती महत्त्वाचे आहेत हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी ऑफिसतर्फे ते आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांची सेवा या ठिकाणी चांगली आहे आणि विशेष करून आम्ही एकत्रच या ठिकाणी काम करत आहोत. आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. म्हणून मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांचे मनापासून पुन्हा एक पुढे स्वागत करून आज मी ही वेळ संदेशाची त्यांच्याकडे सुपूर्द करत आहे. धन्यवाद बाळासाहेब. आजच्या या सुंदरशा मंडळीमध्ये तिचं नाव इतिहासामध्ये आहे, मोठं नाव आहे, पवित्र नाव आहे आणि सर्व आध्यात्मिक लोकांनी भरलेली ही मंडळी आहे. त्याचबरोबर तुमचे पास्टर ते देखील तुम्हाला आध्यात्मिकतेमध्ये वाढवत आहेत. आणि आजच्या सकाळी आजच्या दुपारी मंडळीच्या वतीनं बाळक साहेबांनी जे आमचं स्वागत केलेलं आहे आमच्या संपूर्ण परिवाराचं, त्या सर्व परिवाराच्या वतीनं मी मंडळीचं आणि बाळक साहेबांचं आभार मानतो. तसंच साऊथ महाराष्ट्र सेक्शनचे 3 पदाधिकारी ज्यांचे नावं या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत. पास्टर राकेश चव्हाण जे आमचे नवीनच प्रस्थापित झालेले अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आमचे सेक्रेटरी आमचे बंधू पास्टर राजेंद्र माने आणि खजिनदार आमचे मोठे साहेब जे जिमी खजिकर म्हणून त्यांचं नाव आहे. या तिघांनी प्रार्थनापूर्वक मला या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यांनी मला विचारलं होतं की तुम्हाला कोणत्या मंडळीमध्ये जायचं आहे. मोठमोठे ऑप्शन होते माझ्याकडे आणि मग मी त्यांना सांगितलं की कृपा करून मला जर रांगोळी मंडळीमध्ये मला जाता आलं तर कृपया माझ्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि मग त्यांनी 2 दिवसानंतर पास्टर राजेंद्र माने मला फोन करून सांगितलं की तुमची अपॉइंटमेंट रांगोळी या चर्चमध्ये झालेली आहे, ज्या ठिकाणी तुम्ही शनिवारी जाऊन 22 तारखेला डिपार्टमेंट प्रमोशन करायचं आहे. म्हणजे आमच्याकडे वेगवेगळे खाती असतात आणि मग बाळक साहेबांना त्याद्वारे सूचना करण्यात आली. पूर्व सूचना ऑफिसनं सांगितलं पास्टर अमोल यांना की तुमच्याकडे असे पास्टर येत आहेत. त्याच्यानंतर मला सूचना करण्यात आली की तुम्ही देखील पास्टरांना सूचना सांगा आणि तुम्ही येत आहात म्हणून. आणि मग मला वाटतंय मागच्या आठवडी पास्टर अमोल यांना फोन केला. त्यांना जे काय स्ट्रॅटेजी आहे किंवा जे काही प्लॅन आहे त्या सर्व त्यांना मी सांगितल्या. तुमच्याकडून काही
सूचना असतील तर मला नक्की सांगा म्हणून मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी 2-3 सूचना देखील मला दिल्या आणि त्या सूचनेचं पालन करत ॲज अ पास्टर आणि पास्टराला सन्मान देत मी नक्कीच त्यांच्या सर्व सूचनांचं पालन करेन आणि ही मंडळी अत्यंत चांगल्या प्रकारे चाललेली आहे अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. पाळक साहेब, त्यांचे परिवार, त्यांची मुलं या मंडळीसाठी रात्रंदिवस झटत आहेत याची देखील आम्हाला खात्री आहे. नवीन नवीन योजना मंडळींच्या मध्ये ते राबवत आहेत आणि त्यांनी देखील लगेच होकार दिलेला आहे की ठीक आहे, माझ्या चर्चमध्ये डिपार्टमेंटचं प्रमोशन होण्यासाठी पास्टरांना पाठवा. आणि म्हणून मी मंडळीच्या वतीनं आणि पास्टरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक आभार मानतो. सर्व मंडळीचं देखील आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला येण्यासाठी संधी दिलेली आहे. पुढच्या महिन्यामध्ये माहित नाही तुमच्याकडे कोणत्या डिपार्टमेंटचे लोक पास्टर इथं येतील आणि तुमच्या संगती बोलतील, कारण की आपल्या आजच्या माझी फर्स्ट या महिन्याची फर्स्ट व्हिजिट किंवा फर्स्ट अपॉइंटमेंट जे आहे, आयटनरी अपॉइंटमेंट त्याला आपण म्हणतो की आपण भेटी देण्यासाठीच ते मी माझं भाग्य समजतो की रामोळी चर्च मध्ये मी पहिल्यांदाच या ठिकाणी या वर्षीच्या फर्स्ट अपॉइंटमेंट साठी येत आहे. आणि आमच्या विभागामध्ये वेगवेगळे असे जे डिपार्टमेंट आहेत त्यापैकी डिपार्टमेंट आहे जे पब्लिशिंग डिपार्टमेंट आहे, दुसरा आहे युथ डिपार्टमेंट आणि तिसरा आहे पीसीएम. आणि या तिन्ही डिपार्टमेंटच्या खात्याचा भार सांभाळत असताना माझ्या एकट्याकडून काही होणार नाही. मी पाळक साहेबांना आणि तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही माझ्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, जेणेकरून मला ही मोठी जबाबदारी, देवाची जबाबदारी, परमेश्वराची जबाबदारी मला पार पाडता येईल. आणि म्हणून कृपा करून हात जोडून माझी विनंती आहे पास्टर आणि मंडळीला की तुम्ही सर्वजण या डिपार्टमेंटसाठी, माझ्यासाठी आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतात. आमच्यासाठी तुमच्या प्रार्थनेची खूप आवश्यकता आहे आणि कृपया तुम्ही तुमच्या वैयक्तिक दैनंदिन आणि कौटुंबिक प्रार्थनेमध्ये या डिपार्टमेंटसाठी प्रार्थना करा. कारण की पास्टरांनी उल्लेख केला की हे अत्यंत महत्त्वाचं असं डिपार्टमेंट आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आहे प्रार्थना. आणि म्हणून प्रियजनांनो, या डिपार्टमेंटला मी तुमच्या हातामध्ये सुपूर्द करत आहे यासाठी की तुम्ही तुमच्या नित्यच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये त्यासाठी प्रार्थना करावी. कारण की तुमच्या प्रार्थनेविना मी वैयक्तिक आणि डिपार्टमेंट अधुरा आहे. जर तुम्ही प्रार्थना करणार नाही तर कदाचित डिपार्टमेंटला ताकद मिळणार नाही. तुम्ही प्रार्थना करणार नाही तर कदाचित मला ताकद मिळणार नाही हे डिपार्टमेंट चालवण्यासाठी. आणि म्हणून मला तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करू द्या की तुम्ही ज्या वेळेस प्रार्थना करता, ज्यावेळेस तुमच्या वैयक्तिक कौटुंबिक प्रार्थना आहेत, त्या प्रार्थनेमध्ये आमच्या डिपार्टमेंटसाठी प्रार्थना करा, आमच्या परिवारासाठी प्रार्थना करा. कारण की जिथं जिथं मला जाता येईल त्या ठिकाणी आम्ही सर्व संपूर्ण परिवार यासाठी जात असतो की तुम्हा सर्वांची त्यांना देखील ओळख होईल. आणि म्हणून आजच्या या सभेला मला आनंद वाटत आहे. केवळ मी तुमचे 20 मिनिटं जास्तीत जास्त घेईन किंवा मागं पुढं फक्त, तर त्यामध्ये मी प्रयत्न करेन की तुम्हाला या 3 डिपार्टमेंट मध्ये काय आहे आणि आम्ही काय केलं पाहिजे. त्याचबरोबर माझी विनंती पाळक साहेबांना मी केली होती आणि त्यांच्या परवानगीने मी पुन्हा एकदा छोटीशी विनंती करतो की राईट आफ्टर द चर्च, मी तुमचं दैवी सभा झाल्यानंतर, ही सभा संपल्यानंतर, आमेन झाल्यानंतर कृपया जे पाळक साहेब सूचना करतील ते प्रियजन माझ्या संगती 10 मिनिटं बसणार आहे. चर्च झाल्यानंतर, सगळी प्रार्थना झाल्यानंतर त्या ठिकाणी पास्टर पण असतील आणि ती जे लोक मला सांगतील ते लोक सुद्धा असतील. तर कृपया याची दखल घ्या आणि परमेश्वराच्या कृपेनं पुन्हा एक बार सर्वांचं, अधिकाऱ्यांचं मी आभार मानतो. आणि आजच्या मननामध्ये आजच्या संदेश नाही, परंतु एक छोटा तुमच्याकडे खूप मोठे संदेशकार आहेत, ते तुम्हाला नेहमी प्रार्थनेमध्ये वाढवत आहेत. आम्ही ज्यावेळेस आम्ही येऊ तर जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असेल की आम्ही संदेश न सांगता छोटीशी स्टडी करत आणि छोटंसं डिपार्टमेंट प्रमोशन करत आम्ही उपस्थित राहू. आणि देव बापाच्या दयेनं या सर्व गोष्टी करण्यासाठी परमेश्वर आपल्याला सहाय्य करो अशी माझी प्रभू चरणी प्रार्थना आहे. Before I start the sermon, I would like to request this girl, these beautiful girls, to pray for me in 2 words. कोणीतरी दोघं जण, दोन्हीपैकी एक जण कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करा. You both are studying in English medium now. Sankaranji, so please pray for me in 2 words. Stand up. As I break the word of God, please pray for me.
थँक्यू सो मच. अशा प्रकारच्या युथची आम्हाला संस्थेला खूप मोठी गरज आहे. अशा प्रकारचा युथ जो पुढे येईल आणि परमेश्वराचं गौरव करेल यासाठी मला खूप अशा युथची गरज आहे. मागच्या शनिवारी कोल्हापूर चर्चमध्ये माझा संदेश होता, माझं सर्मन होतं, माझं डिपार्टमेंट प्रमोशन सुद्धा होतं आणि त्या ठिकाणी माझ्या लहान मुलानं माझ्यासाठी प्रार्थना केली. माझी नेहमी कळकळीची विनंती असते की ज्या वेळेस मी प्रार्थनेला उभा राहीन त्यावेळेस कोणीतरी लहानानं माझ्यासाठी प्रार्थना करावी, कारण त्यांच्यामध्ये देवाचे देवदूत आहे आणि ते देवाचे देवदूत त्यांच्याद्वारे आमच्यासाठी केलेल्या प्रार्थना ऐकतात आणि मग आम्हाला देवाचं वचन सांगण्यासाठी आनंद किंवा जी काही पवित्रता आहे ती प्राप्त होते. थँक्यू सिस्टर, थँक्यू. आय फॉरगॉट युअर नेम. स्तुती, थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली. देवबाप तुमच्या स्टडीमध्ये आणि तुमच्या सर्व कामकाजामध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. सिस्टर, प्रिय सिस्टर, आणि एक सुंदर वचन आपल्या संगती वाचलेलं होतं आणि त्या वचनाचा जो भाग आहे आमोस 3 अध्याय आणि 3 वचन. पूर्व संकेत केल्याशिवाय दोघे एकत्र चालू शकतील काय, अशा प्रकारे हे देवाचं वचन होतं. प्रियजनांनो, युथ डिपार्टमेंट म्हणजे काय? युथ डिपार्टमेंट म्हणजे या ठिकाणी जे मंडळीमध्ये तरुण आहेत, जे मंडळीमध्ये तरुण वर्ग असतो म्हणजे 35 वर्षाच्या आतला, आणि त्या 35 वर्षाच्या आतल्या तरुणांना मंडळीमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. मंडळीच्या जबाबदारीचं स्थान त्या सर्व तरुणींच्या वरती आहे. आणि पब्लिक जे युथ मिनिस्ट्री आहे ती युथ मिनिस्ट्री जी आम्ही पाहतो या ठिकाणी सांगितलेलं आहे की आय विल गो, मी जाईन. हा जो ब्रीद वाक्य आहे जनरल कॉन्फरन्स वॉशिंग्टन DC मध्ये आमचं सगळ्यात मोठं ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक 5 वर्षांसाठी एक ब्रीद वाक्य केलं जातं आणि त्या ब्रीद या वर्षीचं या 5 वर्षीचं जे ब्रीद वाक्य आहे त्याला आय विल गो म्हणण्यात आलेलं आहे. तुम्हाला मला माहिती सांगू द्या की हे आय विल गो कुठून आलं. हे आय विल गो म्हणजे मी देवाच्या सेवेसाठी जाईन, मी देवाच्या सेवेला तयार आहे. हे आय विल गो जे आहे ते साऊथ अमेरिका डिव्हिजन मधील सर्व तरुणांनी केलेला प्रोग्राम होता. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जे वयस्कर लोक आहेत अंकलांच्या सारखे किंवा इथं बसलेले 2 अंकल 3 अंकल आहेत 4 अंकल आहेत, या सर्व अंकलांच्या सारखे जे वयस्कर लोक आहेत त्यांनी शिकून तयार केलेले जे तरुण आहेत, जे तरुण होते 2019 मध्ये 18 मध्ये यांनी एक वाक्य पुढे आणलं की मी पुढे जाईन, आय विल गो. आणि मग हे आय विल गो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं. हे साऊथ अमेरिका डिव्हिजन मधले जे तरुण आहेत, मंडळीतले जे तरुण आहेत, या तरुणांनी देवाचं कार्य करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. जे काही त्यांना पॉकेट मनी मिळत होते ते देखील लावलं. जो काही त्यांना अभ्यासानंतर वेळ मिळत होता तो देखील देवाच्या कार्यासाठी लावला. जे काही त्यांना कपडे मिळत होते त्यातून सुद्धा त्यांनी देवाच्या कार्यासाठी काम केलं आणि त्यांनी त्यांचं वाक्य ठेवलं की आय विल गो. आणि मग 2020 पर्यंत या आय विल गोचा इतका प्रभाव पडला, या आय विल गोचा इतका मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला की ते आय विल गो जनरल कॉन्फरन्सनं आपलं 5 वर्षासाठीचं वाक्य म्हणून प्रस्थापित केलं. म्हणजे तरुणांनी केलेलं काम जनरल कॉन्फरन्सनं, म्हणजे आपल्या संस्थेचा जो जगातला सर्वात मोठा ऑफिस आहे, कार्यालय आहे, त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली आणि पुढच्या 5 वर्षासाठी तरुणांनी केलेलं आय विल गो त्यांनी या ठिकाणी लावलं आणि संपूर्ण जगाला सूचना दिल्या की प्रत्येक चर्चमध्ये आय विल गो सांगा. जे काम तरुणांनी सुरुवात केलं होतं प्रियजनांनो, तोच काम, तीच भाग, तीच स्ट्रॅटेजी जी जागतिक वर्ल्ड लेवलचं जे चर्च आहे त्यानं त्याची दखल घेतली. म्हणजे जर तरुण मंडळीतला छोटं जरी काम करत असतील, मंडळीतला तरुण लहान जरी काम करत असतील, तर त्याची दखल चर्च घेतं, त्याची दखल ऑफिस घेतं, त्याची दखल
संस्था घेतं. प्रियजनांनो, जी सेव्हन्थ ॲडव्हेंटिस्ट चर्च आहे, हे चर्च कोणत्याही वयस्कर माणसांनी स्थापित केलेलं नाही. हे चर्च देखील तरुण मंडळीतले जे तरुण लोक आहेत, जे मिसेस एलन व्हाईट सारखे, जेम्स व्हाईट सारखे आणि त्यांचे अजून जे सहकारी होते त्यांच्यासारखे, हे सर्वजण ज्यावेळेस त्यांची संकल्पना झाली की सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च हे आपण पुन्हा एकदा स्थापित करायचं आहे किंवा त्याला निवडायचं आहे किंवा त्याला प्रस्थापित करायचं आहे, त्यावेळेस 99.99% तरुणांचा भाग असल्यामुळं सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्चची स्थापना झालेली आहे असं आपल्याला डिपार्टमेंट सांगतं. प्रियजनांनो, जोपर्यंत मंडळीतले लोक या आय विल गो साठी एकत्र तरुण येत नव्हते, तोपर्यंत हे आय विल गो झालं नाही. जोपर्यंत मंडळीतले तरुण आणि तरुणी एकत्र आले नाहीत, तोपर्यंत सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च झालं नाही. आणि म्हणून प्रियजनांनो, आजच्या जगामध्ये याच्यापेक्षा जर वेगळं काही करायचं असेल, जगामध्ये आपल्या तरुणांचं नाव व्हायचं असेल, तर आपल्याला डेफिनेटली काहीतरी करण्यासाठी तरुण या नात्यानं, मंडळीतले तरुण या नात्यानं एकत्र आलं पाहिजे. माझ्याकडे जे डिपार्टमेंट आहे प्रियजनांनो, तरुणांचं खातं, मी जर बघितलं साऊथ महाराष्ट्र सेक्शन मध्ये सर्व मंडळांच्या मध्ये प्रत्येक पाळक हा तरुण आहे आणि ते देवाचा आशीर्वाद आहे. कारण की ते तुमच्या संगती काम करू शकतात, कारण की ते तुमच्या संगती उठून बसू शकतात, तुमच्या संगतीत देवाचं कार्य करण्यामध्ये ते पुढे जाऊ शकतात. जवळजवळ 90% आमच्या साऊथ महाराष्ट्राचे एक दोन जर जराशे जर ऑप्शन सोडले तर जवळजवळ सर्व पास्टर्स जे आहेत ते तरुण आहेत. आणि याबद्दल मी देवाचा उपकार मानतो की मंडळांच्या मध्ये तरुण प्रकारचे जे कामगार आहेत किंवा देवाचं कार्य करणारे तरुण लोक जे आहेत, त्याबद्दल परमेश्वराचे मी उपकार मानतो. प्रियजनांनो, आम्हाला माहित असू द्या की तरुण जो मंडळीतला आहे तो त्यानं या जगामध्ये भटकून जाऊ नये. जी या चर्चची तरुणी आहे त्यांनी या जगामध्ये भटकून न जाता त्यांचं काम मंडळीला उंचावणं आहे. बऱ्याच वेळेस तरुणांना वाटतं, मंडळीमध्ये असणाऱ्या तरुणांना वाटतं की अजून आम्ही लहान आहे, आम्हाला अजून जबाबदारी घेण्यासारखे आनंद मामा आहेत किंवा अंकल आहेत किंवा माने अंकल आहेत किंवा तात्या आहेत, हे मंडळीची जबाबदारी पाहतील असं बऱ्याच वेळेस तरुणांना वाटतं. परंतु प्रियजनांनो, जेवढी त्यांची जबाबदारी आहे तेवढीच दीपकदादाची जबाबदारी आहे, तेवढीच या दोन बंधूंची जबाबदारी आहे, तेवढीच तुमच्या मंडळीमध्ये असणाऱ्या तरुणींची जबाबदारी आहे. कारण की ते जे अंकल्स आहेत किंवा जे वयस्कर आमचे प्रियजन आहेत, आंटी आहेत, मावशी, यांच्यावरची जबाबदारी एक दिवस तुमच्यावरती येणार आहे. यांच्यावरची जबाबदारी एक वेळेस तुम्हाला घ्यावी लागणार आहे. यांच्यावरची जबाबदारी एक वेळेस तुम्ही चालवणार आहे. आणि म्हणूनच प्रियजनांनो, जवळजवळ 8 तरुण पास्टर्स रामोडी चर्च मधून महाराष्ट्रामध्ये आहेत. रामोडी चर्च मधून जवळजवळ 8, इफ आय एम नॉट रॉंग सर, 8 जण आहेत रामोडी मधून. जवळजवळ 8 पास्टर्स रामोडी चर्च मधून बाहेर आहेत. मी पास्टर मानेला कधी कधी म्हणतो पास करा सर्व माने, सगळ्या मानेला म्हणतो. आता विजय माने पण असतो, मी त्यांना म्हणतो पास करा माने, आता भरपूर झाले. पण प्रेज द लॉर्ड प्रियजनांनो, की देवाच्या कृपेनं सर्व या मंडळीतून माने प्रियजन देवाचं गौरव करत आहेत, देवाची स्तुती करत आहेत, परमेश्वराला उंचवत आहेत आणि देवानं त्यांना पाचारण केलेलं आहे. प्रियजनांनो, आजचं जे मननाचं वचन आहे ते म्हणतं की पूर्व संकेत केल्या वाचून दोघे म्हणजे 2 तरुण किंवा मंडळीतले 2 जण एकत्र येतील काय? तुम्हाला माहित असू द्या की आजकाल मंडळांच्या मध्ये जी तफावत झालेली आहे, वैचारिक तफावत झालेली आहे, आध्यात्मिक तफावत झालेली आहे आणि लोक एकत्र येण्यामध्ये सैतान मोठ्या प्रमाणात काम करत आहे. कारण सैतानाला पाहिजे आहे की मंडळी एकत्र नसावी, त्याच्यामध्ये फूट असावी, त्याच्यामध्ये वितुष्ट असावं आणि त्याच्यामध्ये भांडण तट्टा असावा. मी सर्व जागतिक मंडळांच्या बद्दल बोलत आहे. त्या सर्व मंडळांच्या मध्ये सर्वात पहिलं टार्गेट सैतान करत आहे आणि सैतान मंडळांच्या मध्ये फूट पाडण्याचा मोठा प्रयत्न करत आहे. परंतु देवाचं वचन म्हणतं की आपण एकत्र चालल्याशिवाय, आपल्याला पूर्व संकेत केल्याशिवाय म्हणजे प्लॅन केल्याशिवाय आपण एकत्र राहू शकणार नाही.
सैतानाचे प्लॅन आम्हाला मोडता येणार नाहीत. पूर्व संकेत कोणता आम्ही केला पाहिजे? मंडळीनं एकत्र राहण्याचा, मंडळीच्या तरुणाने एकमेकाच्या विचारानं चालण्याचा, मंडळीतल्या लोकांनी पास्टरांच्या सल्ल्यानं चालण्याचा, मंडळीतल्या लोकांनी पास्टरांच्या मार्गदर्शनावरती विचार करण्याचा. हा जो संकेत आहे तो पूर्व संकेत केल्याशिवाय आम्हाला मंडळ एकत्र बांधता येणार नाही. तोपर्यंत आम्हाला मंडळी एकत्र चालता येणार नाही. आणि जोपर्यंत आम्ही पूर्व संकेत पास्टरांच्या संगती करणार नाही तोपर्यंत युथ डिपार्टमेंट जवळ संपल्यात जमा होणार आहे. आणि म्हणून हे डिपार्टमेंट चालण्यासाठी प्रियजनांनो, मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीनं आणि त्यातल्या त्या तरुण तरुणींनी पूर्व संकेत करून एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रार्थनेसाठी वेळ काढली पाहिजे. गुडघे टेकून देवाजवळ येऊन आपल्या तरुणांच्यासाठी योजना मंडळीने केल्या पाहिजे. त्यासाठी पालकांचं मार्गदर्शन तुमच्याकडे नेहमी असलं पाहिजे. तुमच्या युथनं सदोदित इतर युथला देवाच्या वचनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही मंडळींच्या मध्ये पाहतो की जेव्हा युथ या मंडळीमध्ये येतात ते देवाचं गीत गातात, देवाचा संदेश सांगतात, देवाचं वाद्य वाजवतात. बट व्हॉट अबाउट अदर्स? तुमच्या इतर भावांच्या बद्दल काय? तुमचे जे इतर बंधू तुमच्यापासून दूर आहे, देवापासून दूर आहे, ते तरुण आहेत आणि या जगामध्ये विस्कटलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय? आणि म्हणून त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेगळ्या अशा योजना पाहिजे. तुम्ही ज्यावेळी चर्च मध्ये येता त्यावेळेस तुम्हाला तरुणांना विशेषतः वाटलं पाहिजे की माझ्या बरोबरचा आज हा तरुण आणि तरुणी कुठं आहे जी माझ्या संगतीत चर्चला येत नाही. आणि म्हणून तुमच्याकडे माझ्याकडे हा प्लॅन असला पाहिजे की माझ्या चर्च मधले जे इतर तरुण आहेत, जे चर्च मध्ये आज येऊ शकत नाही, त्यांच्या संगती मी पूर्व संकेत केला पाहिजे, पूर्व प्लॅन केला पाहिजे त्यांना चर्च मध्ये घेऊन येण्यासाठी. आणि त्यासाठी महत्वाची व्यक्ती म्हणजे मंडळीचे पालक साहेब. आणि पालक साहेबांच्या मार्गदर्शनानं तुम्ही या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. प्रियजनांनो, देवाच्या कार्य आपण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत. आम्ही देवाचं शेवटच्या काळातलं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे. देवाचं शेवटच्या काळातलं जे कार्य आहे ते जगातल्या लोकांचा जो नाश होत आहे त्या नाशापासून त्यांना वाचवणं. जगातले लोक जे मरणार आहेत त्या मरणापासून त्यांना वाचवणं. जगातले लोक जे देवापासून दुरावलेले आहेत त्यांना वाचवणं. आणि ही जबाबदारी मंडळीतल्या तरुणांच्याकडे आहे, ही जबाबदारी मंडळीतल्या व्यक्तीकडे आहे, ही जबाबदारी मंडळीतल्या तरुण वर्गानं पूर्ण मनानं प्रार्थनापूर्वक आणि पूर्व संकेत करून प्रार्थना करून त्याच्यावरती विचार आणि कार्य केलं पाहिजे. प्रियजनांनो, आणि जगातल्या लोकांना जर तुम्हाला वाचवायचं असेल तर त्यासाठी पहिली पायरी म्हणजे तुम्ही एकत्र राहणं. जोपर्यंत मंडळीतला तरुण विखुरलेला आहे तोपर्यंत देवाचं कार्य करण्यामध्ये तुमचे चार विचार बाजूला जातील. पण ज्यावेळेस तुम्ही एकत्र याल आणि पालकांचं प्रार्थनापूर्वक मार्गदर्शन घ्याल त्यावेळेस तुम्हाला जगातल्या लोकांना वाचवण्यासाठी सुद्धा मार्ग मोकळे होतील. आणि म्हणून तुमच्या मंडळीमध्ये प्लॅन असावा की तरुणांनी एक वेळेस आठवड्यातनं एकत्र येऊन पास्टरांच्या संगती पुढच्या आठवड्यासाठी प्लॅन करावा, पुढच्या तिमाहीसाठी प्लॅन करावा, पुढच्या तिमाहीसाठी योजना कराव्या, जेणेकरून तुम्हाला मंडळीमधले जे विखुरलेले तरुण आहेत त्यांना पुन्हा एकदा मंडळीमध्ये आणता येईल. प्रियजनांनो, आपण पाहतो की शेवटच्या दिवसापेक्षा जे अवशिष्ट लोक आहेत, आम्ही आमच्या चर्चला द रेमनंट चर्च म्हणतात, म्हणजे अवशिष्ट मंडळी. अवशिष्ट मंडळी म्हणजे जे देवानं राखून ठेवलेले लोक. तुम्हाला माहित आहे काही गोष्टी आपण घरामध्ये राखून ठेवतो त्या खास असतात, काही गोष्टी आम्ही राखून ठेवतो सर्व वस्तूंच्या पेक्षा त्या वेगळ्या ठेवतो. जगामध्ये अनेक ख्रिश्चन आहेत परंतु देवाने सेव्हन्थ ॲडव्हेंटिस्ट मंडळी ही राखीव ठेवलेली आहे कारण ती विशिष्ट आहे. तिच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा करण्यासाठी या शेवटच्या काळामध्ये अवशिष्ट मंडळीला लोकांना देवाने पाचारण केलेलं आहे. कारण येशू ख्रिस्त येण्याची वेळ कधीच येऊन गेलेली आहे. येशू ख्रिस्त लवकरच येत आहे. येशू ख्रिस्ताची वाट पाहत एका संदेशामध्ये मी ऐकलं, ज्यावेळेस मी शक्यतो जास्तीत जास्त माझा जवळजवळ सगळा वेळ 24 तासातला 6 ते 7 तास झोपण्याच्या मध्ये तुम्हाला नवल वाटेल मी हातपाय तोंड धुत असतो त्यावेळी सुद्धा माझ्या कानामध्ये देवाचे संदेश चालू असतात. मी ज्या वेळेस
झोपण्याच्या अगोदर कानामध्ये माझे सर्टिफिकेट पाहत असतो. जवळ 8 तास मी देवाच्या वचनामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. मी ज्यावेळेस गाडी चालवत असतो त्यावेळेस माझे संदेश मी लावतो. मी ज्यावेळेस टू व्हीलर चालवत असतो त्यावेळेस माझ्या कानामध्ये देवाचे संदेश किंवा कोणीतरी संदेश सांगत आहे ते देवाचे संदेश मी ऐकत असतो. त्यामधून आम्हाला एक पास्टर म्हणले की आपल्याकडे आता जास्त वेळ नाही. येशू ख्रिस्ताचं येणं लवकर आहे. वर्ष नाही तर काही दिवस बाकी आहेत येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं. आणि येशू ख्रिस्ताचं जर दुसरं येणं होत आहे तर मंडळी त्या तरुण त्याच्यासाठी तयार आहे का? प्रियजनांनो, आम्ही आमच्या मंडळीतल्या किंवा आमच्या घरचे सर्व विकृष्ट दूर ठेवून देवाच्या कार्यासाठी तरुण या नात्यानं कधी येणार आहे? इब्रिकाराच्या पुस्तकामध्ये 10वा अध्याय आणि 24-25 वचन म्हणतं, आणि प्रीती व सत्कर्म करायचे उत्तेजन येईल असे एकमेकाकडे लक्ष देऊया. परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं की आम्ही तरुण या नात्याने एकमेकाकडे लक्ष दिलं पाहिजे. मला खूप आनंद वाटतो ज्यावेळेस मी आरतीला जात असतो, लोक जण तिथं असतात. पण आज तुम्ही सुट्टी घ्या, किती चांगली गोष्ट. माझ्या सुट्टी काही पाळत लोक असतात, मी त्यांना कधीच घेऊन जात नाही. घेऊन गेलं की काहीतरी असतात माझे मास्टर्स वगैरे बरेचसे, मग ते मला सांगतात थांबा आपण दुकानावरती थांबूया. मी म्हटलं नाही, घरी जाऊन भेटा. कारण मग तर त्यांच्या कामामध्ये डिस्टर्ब होतो. पण आज तुम्ही देवाचं कार्य करत आहात. आज देव तुमच्या या व्यवसायाला मोठं करणार आहे, कारण की तुम्ही देवासाठी वेळ काढत आहात. परंतु माझी विनंती आहे की जशी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता, तुमचा स्वतःचा व्यवसाय बंद करता, इतर व्यावसायिकांना तुमच्या भावांना कधी सांगणार आहात की तुमचा देखील आज व्यवसाय बंद असावा आणि तुम्ही चर्चला आला पाहिजे. आज तुमचं देखील काम बंद असावं आणि तुम्ही चर्च मध्ये उपस्थित असलं पाहिजे. आज मी माझी जशी आध्यात्मिक काळजी घेत आहे प्रिय तरुणांनो, तशी इतर तरुणांची कधी काळजी घेणार आहात? वचन म्हणतं की आम्ही एकमेकाकडे लक्ष देऊया. मंडळांच्याकडे आज इतरांच्याकडे लक्ष द्यायला पुरवठा नाही. परमेश्वराचं वचन म्हणतं की सत्कर्मी करावयाची उत्तेजन येईल असे एकमेकाकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करा. आणि तो दिवस म्हणजे येशू ख्रिस्ताच्या येण्याचा दिवस जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तसा तो एकत्र येणं अधिक करा. आम्ही प्रियजनांनो चर्चला येतो हे खरं आहे, परंतु अजून एक गोष्ट आम्ही मिस करतो आणि इतर माझ्या मंडळीतल्या लोकांची एकत्र येण्यासाठी काळजी घेत. तरुणांच्या वरती आज मी पास्टरांच्या वतीनं जबाबदारी देत आहे. मी तुमच्यावरती एक जबाबदारी देत आहे की तुम्ही येत असताना, तुम्ही एकत्र येत असताना मंडळीतल्या इतर तरुणांना सांगा. कदाचित तुम्ही एक वेळेस सांगितलं असेल, 2 वेळेस सांगितलं असेल, हजारो वेळेस सांगा. रोज सांगा. एक दिवस तुमच्या कार्याला यश येणार आहे. एक दिवस परमेश्वर तुम्हाला सहायता देणार आहे. तुम्हाला माहित आहे का, सेव्हन्थ ॲडव्हेंटिस्ट चर्च जे जगामध्ये आहे त्याचे जागतिक अध्यक्ष आहेत पास्टर टेड विल्सन. पास्टर टेड विल्सन यांनी युथ डिपार्टमेंटला एक संदेश पाठवलेला आहे. युथचे प्रत्येक विभागातला युथ, आणि त्या ईमेल मध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, त्यांनी एक संदेश दिलेला आहे की शेवटच्या दिवसामध्ये सेव्हन्थ ॲडव्हेंटिस्ट चर्चची स्थापना कशासाठी केलेली आहे. शेवटच्या दिवसामध्ये सेव्हन्थ ॲडव्हेंटिस्ट चर्च म्हणजे तुमची स्थापना कशासाठी केलेली आहे, तर ते पुढे असं म्हणतात, विश्वासाने पुढे जाण्यासाठी, मागे जाण्यासाठी नव्हे, विश्वासाने पुढे जाण्यासाठी. आणि म्हणून त्यांचा एक संदेश होता की नो टर्निंग बॅक टू द वर्ल्ड, आणि म्हणजे जगाकडे मागे न वळणे, असा संदेश प्रत्येक युथ डिपार्टमेंटला त्यांनी पाठवला. आणि त्यामध्ये ते म्हणतात की या शेवटच्या काळामध्ये मंडळांमध्ये युथ किंवा तरुणांची स्थापना का आहे, कारण की त्यांनी विश्वासाने पुढे जावं. अनेक वेळेस आपल्याला पुढे जाण्यास परमेश्वराने सांगितलेलं आहे, आणि परमेश्वरान आपल्याला त्याची पवित्र मंडळी या नात्यानं केवळ मागे न वळता विश्वासाने पुढे जाण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे आमच्या विश्वासापासून मागे नाही गेलं पाहिजे. जर तुम्ही एकत्र मिळणार नाही, जर तुम्ही पाळक साहेबांचं मार्गदर्शन घेणार नाही, जर तुम्ही गुडघे टेकून इतर तरुणांच्यासाठी प्रार्थना करणार नाही, तर कदाचित ते तरुण तुमच्यापासून आणि देवापासून मागे जाण्याचा धोका आहे. आणि जर ते मागे गेलं तर प्रियजनांनो, कदाचित तुम्ही त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये पाहणार नाही. आणि हे तुमच्यासाठी एक मोठी काळजीची बाब असली पाहिजे की माझ्या घरातला व्यक्ती स्वर्गामध्ये माझ्या संगती असावा.
स्वर्गामध्ये तो माझ्या बरोबर बसलेला असावा, स्वर्गामध्ये तो त्या ठिकाणी उपस्थित असावा. आणि म्हणून प्रियजनांनो, कधीही कोणत्याही क्षणी कोणत्याही बाबतीत थोडं देखील तरुणांनी देवाच्या कार्यामध्ये मागे वळू नका. पुढे चलत राहा, एकमेकाचा पूर्व संकेत घ्या आणि पुढे 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 पाऊल टाका. प्रियजनांनो, मागे वळण्यामध्ये ख्रिस्ती मंडळांना धोका आहे, देवाच्या लोकांना धोका आहे जेव्हा ते मागे वळतात. प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हवेवरती आणि आदामावरती सैतानाची नजर होती. ती जी बाग आहे सुंदरशी, ती बाग त्याच्या बाहेरच उभा राहून सैतान या दोघांच्याकडे नजर ठेवून होता. आणि त्या बागेमध्ये हवाबाई तेव्हापासून कधी एक पाऊल मागे वळेल याची तो वाट पाहत. आणि 1 अध्याय 3रा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये म्हणण्यात आले आहे की हवे संगती बोलत असताना सैतानाने त्यांना विचारलं की देवानं तुम्हाला सांगितलेलं आहे की नाही की तुम्ही या झाडाचे फळ खाल तर मरा. परंतु त्या ठिकाणी हवाबाई उत्तर देतात, मॅडम हवा उत्तर देतात की या ठिकाणी आम्हाला देवानं असं काही सांगितलेलं नाही. मग सैतान मग तुम्हाला मागे वळायला काही हरकत नाही. मिस्टर सॅलेम व्हाईट यांचं जर या वचनावरती लिखाण जर वाचलं तर मिस्टर सॅलेम व्हाईट असं म्हणतात की ख्रिस्ताच्या विरुद्ध वागण्यासाठी, मागे वळून पाहण्यासाठी सैतानानं हवेला पुरळ पाडली आणि तिनं 1 सेकंदासाठी मागे वळून पाहिलं म्हणजे देवाची आज्ञा मोडली आणि सर्व जग पापामध्ये पडले. मागे वळून पाहू नका. जगामध्ये चालत असताना, मंडळीला पुढे घेऊन चालत असताना आम्हाला पुढे चालणं गरजेचं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 19 अध्यायामध्ये आम्ही पाहतो की लोट आणि त्याची पत्नी यांना सदोम आणि गमोर नगरामधून बाहेर जाण्यासाठी देवदूतांनी पाचारण केलं, कारण की या नगराचा मी नाश करणार आहे. ते देखील तरुण होते. आणि ज्या वेळेस हे तरुणांना सांगण्यात आलं की तुम्ही या नगरामधून बाहेर या, त्यावेळेस लोट आणि त्याची सर्व कुटुंब नगरातून बाहेर गेले. परंतु मागे सदोम आणि गमोरवरती गंधक आणि अग्नीचा वर्षाव झाला आणि ते नगर पेटलं. त्या बाईंचं, त्या लोटच्या कुटुंबाचं घर त्या नगरीमध्ये होतं आणि बाहेर वाचलेले असताना ज्यावेळेस त्यांनी आपल्या घराकडे मागे वळून पाहिलं त्यावेळेस त्यांचं नुकसान झालं. प्रियजनांनो, मी तुम्हाला मंडळी या नात्यानं पाचारण करत आहे की कृपा करून तुम्ही पुढे जात असताना जगाकडे मागे वळून पाहू नका. ज्यावेळेस इस्रायल लोकांना सांगण्यात आलं होतं की इजिप्त मधून तुम्ही कनान नगराकडे जा, मिस्र देशातून कनानकडे जा, त्यावेळेस लोकांनी त्या ठिकाणी आम्ही पाहतो की कनानाच्या पुस्तकामध्ये 14व्या अध्यायामध्ये 3, 4, 5 वर्षामध्ये आम्ही पाहतो की या लोकांनी मागे वळण्याचा निश्चय केला. त्यांना वाटलं की आम्ही कनानमध्ये जाऊन आता काय करणार आहे, किंवा आमची धन संपत्ती मागे आहे, आम्हाला मागे गेलं पाहिजे, आम्हाला आहे त्या देशामध्ये राहिलं पाहिजे, आम्हाला कॅप्टिव्हिटी किंवा जे बंधन आहे त्यातून बाहेर निघायचं नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी परत जाण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला, त्यावेळेस मागे वळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस परमेश्वराने शपथ पाहिली की मी यांचा समूळ नाश करेन, कारण की हे मागे वळत आहे. परंतु प्रियजनांनो, धन्यवाद मोशे पाळक साहेबांच्या बद्दल. मोशे पाळक साहेबांनी देवाजवळ विनंती केली, मोशे पाळक साहेबांनी देवाजवळ प्रार्थना केली की परमेश्वरा, आज या लोकांना मागे वळल्याबद्दल जर तू मारून टाकणार असला तर मी या ठिकाणी तू कशाला आणलेला आहेस. आणि मोशे पाळक साहेबांची प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे. पाळक साहेबांची प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे. परमेश्वराजवळ पाळक साहेबांच्याकडे सांगण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. पाळक साहेब तुमच्यासाठी मध्यस्थी करू शकतात जेणेकरून तुमच्यावरती असणारा देवाचा क्रोध कमी होतो. आणि म्हणून प्रियजनांनो, ज्यावेळेस पास्टर मोशेनी प्रार्थना केली त्यावेळेस आम्ही पाहतो की त्यांना परमेश्वराचा राग शमला आणि त्यांना मारलं नाही, कारण ते मागं वळले होते. परमेश्वर त्यांना मागं पाडणार होता, परमेश्वर त्यांना हाणून पाडणार होता, परंतु परमेश्वरानं ते केलं नाही, कारण की परमेश्वराजवळ मोशे पाळक साहेबांनी प्रार्थना केली. त्यांनी मागे वळल्याबद्दल, देवाच्या विश्वासापासून, देवाच्या आज्ञांच्या पासून दूर गेल्याबद्दल परमेश्वर त्यांचा साध्यपात करणार होता, परंतु तसं करण्यात आलं नाही, कारण की परमेश्वराजवळ पास्टर मोशे यांनी प्रार्थना केलेली होती, पास्टर मोजेस यांनी त्यांच्याकडे प्रार्थना केलेली होती. प्रियजनांनो, आजकालचा आमचा तरुण कुठं आहे? आजचा तरुण जगातल्या सर्व करमणुकीमध्ये दडपलेला आहे.
मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला पाहता येतं की करमणुकीमधून मनुष्य जगाकडे वळत आहे. तुमच्याकडे जो भ्रमणध्वनी आहे, ज्याला आपण मोबाईल असं म्हणतो, त्या मोबाईलद्वारे आजचा तरुण खूप मोठ्या प्रमाणात अडकलेला. त्या मोबाईलद्वारे देवापासून तो दूर जात आहे. त्या मोबाईलद्वारे परमेश्वराला तो विसरत आहे. आम्ही जर स्वतःचा आज विचार केला, तरुण मंडळींना माझी विनंती आहे की मी आज आणि काल या 24 तासामध्ये देवाजवळ किती वेळेस प्रार्थना केलेली आहे आणि मी सोशल मीडियावरती किती वेळ होतो. त्यामध्ये जर तुम्ही तुलना केली तर सोशल मीडियावर तुम्ही जितका वेळ जास्त होता त्याच्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात तुम्ही प्रार्थना केलेली आहे. प्रियजनांनो, ही वेळ बदलली पाहिजे, ही दुसरी झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे? आमचा जास्तीत जास्त वेळ देवामध्ये जाऊ द्या आणि कमीत कमी वेळ सोशल मीडियावरती जाऊ द्या. जर आमची करमणूक असेल तर देवापासून आम्ही दूर कधी जाऊ हे आम्हाला समजणार नाही. कारण की तुम्ही एका क्लिक मध्ये जगातल्या मोहमायेच्या मोठ्या बाजारामध्ये प्रवेश करता. तुम्ही एक वेळ ज्यावेळेस क्लिक करता, तुमचा मोबाईल असो, तुमचा लॅपटॉप असो, तुमचं जे काही असेल, ज्यावेळेस तुम्ही एक बटन दाबता त्यावेळेस जगातल्या मोहमायेच्या प्रचंड अशा दुनियेमध्ये तुम्ही प्रवेश करता. आणि प्रियजनांनो, यातून प्रवेश केल्यानंतर बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि या परिस्थिती जर चालू राहिल्या तर मंडळीतला तरुण देवापासून दूर जाण्याचा धोका आहे. मंडळीतला तरुण देवापासून अलिप्त होण्याचा धोका आहे. प्रियजनांनो, या जगावरती आता सध्या सैतानाचं राज्य आहे. तुम्हाला माहित आहे का, संपूर्ण बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने एक वेळेस आणि पावलाने 2 वेळेस सैतानाला जगाचा अधिपती म्हणलेला आहे. येशू ख्रिस्ताने एक वेळेस आणि पावलाने 2 वेळेस. योहानाच्या पुस्तकामध्ये 12 अध्याय 31 वचनामध्ये येशू ख्रिस्त सैतानाला जगाचा अधिपती म्हणतो. आणि तसंच 2 कोरिंथ 4:4 मध्ये आणि इफिसकराचं पुस्तक 2 अध्याय 2 वचनामध्ये सैतानाला पाऊल 2 वेळेस जगाचा अधिपती म्हणतो. प्रियजनांनो, या वेळेस या जगाच्या अधिपतीनं आमच्या हातामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत आमच्या करमणुकीसाठी, हे तुम्हाला आणि मला देवापासून दूर नेण्याचं साधन आहे. कदाचित आम्ही जर त्याचा गैरवापर केला तर आम्ही देवापासून दूर जाऊ शकतो. आमच्या मनोरंजनाच्या माध्यमातून आम्ही मागे फिरणं गरजेचं आहे. आमचं जे मनोरंजनाचं माध्यम आहे, ज्यापासून आम्ही देवापासून दूर जात आहोत, आणि जर आम्ही देवापासून त्याद्वारे दूर जात आहोत तर आम्ही त्यापासून मागे फिरणं गरजेचं आहे. आपल्या समाजात सतत वाढत जाणारी तांत्रिक प्रगती सामान्य होत आहे. उदाहरणार्थ मोबाईल. तुमच्यापैकी कित्येक जणांनी आजच्या 24 तासामध्ये देवापेक्षा मोबाईलला जास्त वेळ दिला असेल. म्हणून प्रियजनांनो, या हानिकारक सोशल मीडिया पासून आमची मुक्तता झाली पाहिजे. आजच्या मंडळीतल्या तरुणांनी जो वेळ सोशल मीडियावरती घालवत आहे त्याच्या ऐवजी पालक साहेबांच्या संगतीत तरुणांच्यासाठी योजना, मंडळीतल्या तरुणांच्यासाठी योजना केल्या पाहिजे. आम्ही पास्टरांना सांगितलं पाहिजे की पालक साहेब, आम्ही तरुणांच्यासाठी काय करू शकतो. जे तुमच्या चर्चचे तरुणांचे अध्यक्ष आहेत त्यांनी सतत बालकांच्या संपर्कामध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या जवळ विचारणा केली पाहिजे की पास्टर, आज मला तरुणांच्यासाठी या तिमाहीमध्ये काय करता येईल. आमच्या तरुणांच्यासाठी आम्हाला कोणता मार्ग निवडता येईल. आमच्या तरुणांना प्रार्थनेमध्ये कसं वाढवता येईल. आमचे तरुणांचे मेळावे कसे भरवता येतील आणि आमचे तरुण कशा प्रकारे देवामध्ये वाढतील याचं मार्गदर्शन सतत बाळासाहेबांच्या संगती तरुण आणि मंडळीतल्या तरुणांनी घेतलं पाहिजे. प्रियजनांनो, ख्रिस्ती तरुण पिढी आजच्या चर्चसाठी खूप महत्त्वाची आहे. ख्रिस्ती तरुण पिढी जर देवापासून दूर जात असेल तर तुम्हा सर्व सिनियर्स लोकांची जबाबदारी आहे की तुम्ही तरुणांना देवाच्या वचनाकडे आणलं पाहिजे. कदाचित तुम्ही प्रयत्न केला असेल, कदाचित तुम्ही रोज त्यांच्या संगती बोलत असाल, परंतु प्रियजनांनो, तुमच्या बोलण्याला एक दिवस तरी यश येईल. आणि म्हणून परमेश्वराच्या या लेकरांना, या तरुणांना तुम्ही कोणत्याही प्रकारे मागे जाऊ न देण्याची जबाबदारी, मागे वळून न पाहण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आजच्या तरुण पिढीनं मंडळीतून बाहेर न जाता मंडळीसाठी, देवासाठी, इतर तरुणांच्यासाठी वेळ काढावा. यासाठी आपल्या सतत प्रार्थना असणं गरजेचं आहे. मंडळीच्या सर्व तरुणांना मी विनंती करतो की त्यांनी एकत्रपणे आपल्या पालक साहेबांसोबत, मंडळीसोबत देवाचे कार्य करून मंडळीतील तरुणांना देवाच्या कार्यासाठी सक्षम करावे. आपल्या मंडळीतील लोकांना या जगाच्या अधिपतीपासून वाचवावे. कारण की जगाचा अधिपती मंडळीतल्या तरुणांच्या वरती आणि लहान लेकरांच्या वरती नजर ठेवून आहे. कृपा करून
आपल्या मंडळीतील तरुणांना वाचवा. कृपा करून आपल्या मंडळीतील तरुणांना सहकार्य करा. कृपा करून आपल्या मंडळीच्या तरुणांना उभं करा, जेणेकरून ते देवाचं कार्य करतील, जेणेकरून ते परमेश्वराच्या कार्यामध्ये सक्षम होतील, जेणेकरून ते देवाचं कार्य जोमानं करतील. माझी इच्छा आहे की आज मी मगाशी म्हटलं की 8 पास्टर्स रांगोळीमधून आहे, 800 होऊ द्या, अजून बाहेर निघू द्या. बरेच लोक पाळक होण्यासाठी निर्णय घेत नाही, परंतु पाळक होण्यासाठी तुम्ही तुमच्या मंडळीनं निर्णय घ्यावा. देवाचं कार्य करण्यासाठी त्यांना पुढं ढकलावं, पुढं सामर्थ्यानं चालवावं आणि देवाचं कार्य करावं अशी माझी तरुणांना विनंती आहे. प्रियजनांनो, पुन्हा एक बार या तरुणांच्या खात्याचं प्रमोशन करण्यासाठी जे तुम्ही मला वेळ दिली आणि सर्व प्रकारे माझं जे सांगणं आहे ते तुम्ही शांत पद्धतीने ऐकून घेतलं, याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आणि पास्टर अमोल कांबळे यांचं पुनश्च एक बार आभार मानत आहे. देवबाप तुमच्या मंडळीला, तुमच्या सर्व कार्याला आणि तुमच्या सर्वस्वाला आशीर्वादित करो. नो टर्निंग बॅक. कदापि मागे फिरू नका, कदापि मागे जगाकडे वळू नका आणि जगातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये अडकण्याच्या अगोदर देवासाठी वेळ द्या, परमेश्वरासाठी वेळ द्या. परमेश्वर तुमचा उपयोग करून घेऊ इच्छितो. या शेवटच्या काळामध्ये मंडळीतल्या तरुणांची देवाच्या कार्याला गरज आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण सर्वजण उठून उभा राहूया आणि शेवटचे गीत आपण आपल्या पुस्तकातून काढूया आणि आपण या ठिकाणी गाऊया. 193 गीत नंबर आपण पहिला अंतरा आणि शेवटचा अंतरा काढूया. पुस्तक सर्वजण घ्या. 193 गीत काढूया. हात पाय पायवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय पायवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. शरीर आपण त्याची ध्याचे, शरीर आपण त्याची ध्याचे. नित्यमनी वाढवा, नित्यमनी वाढवा. प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय वाढवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. पावित्र्याचा शांती मुक्तीचा, पावित्र्याचा शांती मुक्तीचा मार्ग जगाला दाखवा. मार्ग जगाला दाखवा. प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय वाढवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. बाप्पा माझ्या प्रभू, खरोखर मी तुझे आभार इतके मानतो परमेश्वर. चांगला परमेश्वर, जसा मोशे परमेश्वर सोबती होता परमेश्वर इस्रायल लोकांचा, जसा तू त्याच्या सोबती होतास परमेश्वर आणि तो मन्ना तू त्याला खाऊ दिलास परमेश्वर, तसाच मन्ना आज पास्टरने आमच्या सोबत दिलेला आहे परमेश्वर. तो आयुष्यभर टिकून ठेवण्यासाठी आमच्या कृपा कर परमेश्वर. आणि आम्हा तरुणांना सर्वांना तू अधिक ज्ञान दे परमेश्वर. पूर्व संकेत परमेश्वर आम्ही तयारी करावी तू आमच्या कृपा कर परमेश्वर. या मंडळीचं कार्य परमेश्वर आमच्याकडे चालवावं यासाठी कृपा कर. तसेच बाबा या मंडळीचे दास परमेश्वर आमच्या जीवनाशी जोडलेच परमेश्वर, त्याबद्दल मी आभार मानतो. त्याच्या फॅमिलीवर कृपा कर बाबा. आणि जे दास आज आले आहेत त्याच्या फॅमिलीवर कृपा कर बाबा. आम्हाला सर्व आशीर्वाद आणि आशीर्वाद त्यांच्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही